आज 3 एप्रिल आहे आणि हा इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाचा आज 31वा दिवस आहे. तर नेमकी आजची परिस्थिती कशी आहे? लक्षात असावं, आजसुद्धा अमेरिकेने मोठ्या प्रमाणात इस्रायलवरती अमेरिकेने माफ करा, मोठ्या प्रमाणात हल्ले केले इराणवरती. इराणने त्याला काही प्रमाणामध्ये प्रत्युत्तर दिलं आणि इस्रायलची लढाई जी आहे, अ, 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 इस्रायलची लढाई इराणच्या विरोधात ही सुरूच आहे. परंतु आपण जर बघितलं तर सर्वात मोठं विश्लेषण असं आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे त्यांनी युद्ध का सुरू केलं, कशाला सुरू केलं, ते कधी थांबणार याच्याविषयी कुठलाही काहीही पत्ता नाही. आणि या जगामुळे जे जगाचं नुकसान झालेलं आहे हे अति भयंकर आहे. आणि याच्यामुळे एवढं नुकसान आर्थिकरित्या याआधी फक्त एक वेळाच झालं होतं. ते म्हणजे ज्यावेळेला करोना किंवा कोविड-19 किंवा ज्यावेळेला चीनी व्हायरसचा प्रभाव चालू होता, त्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेचं जसं नुकसान होत होतं, तसंच नुकसान आता जगाच्या अर्थव्यवस्थेचं झालं आहे, होत आहे आणि किती दिवस होईल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणजे आपल्याला असं सरळ म्हणता येईल, की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या आर्थिक व्यवस्थेचं एका माणसाच्या अहंकारामुळे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे केवढं नुकसान झालं आहे, हे आपण सगळं जग हे बघू शकतो. आज एक स्टेलमेट आहे, स्ट्रॅटेजिक स्टेलमेट असं म्हणता येईल. जगावरचा परिणाम आपण बोललो होतो, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या महामूर्खपणामुळे जगाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, याच्याविषयी काही डाऊट नाही आहे. आणि जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, भारताने या कठीण परिस्थितीमध्ये आपली जी इंधन सुरक्षा आहे याचं चांगलं रक्षण केलेलं आहे आणि देशामध्ये इंधनाचं कुठलंही संकट हे निर्माण झालं नाही. आपली जी म्हणजे इंधन रिझर्व्ज आहेत ते खूप चांगले आहेत. पेट्रोल असो की डिझेल असो, याची भारतीयांना काळजी नसावी. गॅससुद्धा आपण वेगाने गॅसचं, खास तर PNGचं जे पाईप नॅचरल गॅसचं एक्सपान्शन करतो आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी नसावी. परंतु एवढं नक्की की जगामध्ये इंधन मार्केटमध्ये परिस्थिती ही अस्थिर झाल्यामुळे आता जे आपण तेल आणि गॅस जो विकत घेतो आहे, तो मागच्या तुलनेमध्ये, मागे जे आपलं बास्केट होतं, बास्केट ऑफ क्रूड, त्याच्या तुलनेमध्ये ते जास्त महागडं आहे. याचा अर्थ की तेलाची किंमत आता आपल्याला जास्त किंमत देऊन तेल हे विकत घ्यावं लागतं आहे. प्लस आपले इम्पोर्ट्स जे खास तर आखाती देशांना होत होते, माफ करा एक्सपोर्ट्स, तर ते कमी झालेले आहेत. तर थोडक्यात आर्थिक परिस्थितीवरती भारतावरती परिणाम झालेला आहे, पण त्याला आपण चांगल्या पद्धतीने तोंड हे